सर्वांना नमस्कार. आजच्या प्रात्यक्षिकात आपण 3 फेज सर्किट्सवर चर्चा करणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह: या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल. स्टारच्या जोडणीमध्ये फेज आणि लाईन पॅरामीटर्स मोजा. डेल्टा कनेक्शनमध्ये फेज आणि लाईन पॅरामीटर्स मोजा. प्रथम 3 फेज सर्किट्सबद्दल बोलूया. सिंगल फेज सिस्टमपेक्षा 3 फेज सिस्टममध्ये अधिक फायदे आहेत. वीज निर्मिती, पारेषण आणि वितरण हे 3 फेजेसमध्ये केले जाते. बहुतेक उद्योग 3 फेज सिस्टीम वापरतात. सिंगल फेज सिस्टमला 2 कंडक्टर आवश्यक असतात आणि न्यूट्रल. त्याचप्रमाणे 3 फेज सिस्टममध्ये 6 कंडक्टर असावेत. परंतु आपण 2 प्रकारच्या 3 फेज सिस्टम वापरल्यास 3 किंवा 4 वायर पुरेसे आहेत. 2 भिन्न कनेक्शन आहेत, स्टार आणि डेल्टा. 3 फेज सर्किट्समध्ये स्टार आणि डेल्टा कनेक्शन हे 2 प्रकारचे कनेक्शन आहेत. एक स्टार कनेक्शन 3 वायर किंवा 4 वायर सिस्टम असू शकते आणि डेल्टा कनेक्शन 3 वायर सिस्टीम आहे. स्टार किंवा वाय कनेक्शन. स्टार कनेक्शनमध्ये 3 फेजचे समान टोक स्टार्ट और फिनिश एकत्र जोडलेले असतात आणि हा सामान्य बिंदू न्यूट्रल किंवा स्टार पॉइंट म्हणून ओळखला जातो. या प्रणालीला 3 फेज 4 वायर प्रणाली म्हणतात. डेल्टा किंवा मेश कनेक्शन. डेल्टा कनेक्शनमध्ये 3 वाइंडिंग्सचे भिन्न टोक स्टार्ट टू फिनिश एकमेकांशी जोडलेले असतात आणि जंक्शन पॉइंट्सवरून 3 लाईन्स काढल्या जातात. डेल्टा कनेक्शनमध्ये न्यूट्रल पॉइंट अस्तित्वात नाही. म्हणून केवळ 3 फेज 3 वायर प्रणाली तयार केली जाऊ शकते. फेज व्हॅल्यू आणि लाईन व्हॅल्यूजवर चर्चा करूया. फेज व्होल्टेज आणि फेज करंट म्हणजे काय? फेज व्होल्टेज आणि प्रवाह अनुक्रमे VPH आणि IPH द्वारे दर्शवले जातात. फेज व्होल्टेज हे फेज आणि न्यूट्रल दरम्यान मिळणारे व्होल्टेज आहे, जसे की R आणि न्यूट्रल, Y आणि न्यूट्रल आणि B आणि न्यूट्रल. अनुक्रमे VRN, VYN आणि VBN द्वारे दर्शवले जाते. सहसा फेज व्होल्टेज सुमारे 240 व्होल्ट्स असतात. फेज व्होल्टेजेस कारणीभूत असलेल्या प्रवाहांना फेज करंट म्हणतात आणि ते IRN, IYN आणि IBN आहेत. उपशीर्षक: लाईन व्होल्टेज आणि लाईन करंट म्हणजे काय? लाईन व्होल्टेज आणि करंट अनुक्रमे VL आणि IL द्वारे दर्शवले जाते. लाईन व्होल्टेज हे कोणत्याही 2 फेजमध्ये उद्भवणारे व्होल्टेज आहे. R आणि Y, Y आणि B, B आणि R प्रमाणेच आणि त्यांच्याशी संबंधित लाईन व्होल्टेज अनुक्रमे VRY, VYB आणि VBR द्वारे दर्शवले जाते. सामान्यतः लाईन व्होल्टेज सुमारे 440 व्होल्ट फेज मूल्यापेक्षा 1.732 पट जास्त असेल आणि लाईन व्होल्टेजमुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रवाहाला लाईन करंट म्हणतात आणि IRY, IYB आणि IBR द्वारे दर्शवले जाते. स्टार कनेक्शनमध्ये लाईन करंट आणि फेज करंट समान आहेत. IL = IPH, पण लाईन व्होल्टेज 1.732 किंवा रूट फेज व्होल्टेजच्या 3 पट. फेज व्होल्टेज = लाईन व्होल्टेज अपॉन 1.732. डेल्टामध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज समान आहेत. VL = VPH, परंतु लाईन करंट = 1.732 किंवा रूट फेज करंटच्या 3 पट. फेज करंट = लाईन करंट बाय 1.732. सत्यापित करा स्टार जोडणीसाठी लाईन आणि फेजमधील संबंध. प्रॅक्टिकलमध्ये त्यांची पडताळणी करूया.
स्टार कनेक्शन. लोड म्हणून 100 वॅट 240 व्होल्ट लॅम्प वापरून स्टार कनेक्शन बनवा. दिवे L1, L2 आणि L3 अनुक्रमे R, Y आणि B फेजमध्ये जोडू द्या. सर्किट आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. लाईन करंट मोजण्यासाठी 0 ते 1 एम्प्स सिरीजमधील 0 ते 1 एम्प्स पर्यंतचे मूव्हिंग आयर्न ॲमीटर जोडा. लाईन करंटसाठी तुम्ही ॲमीटर Y किंवा B ला जोडू शकता. R फेज आणि न्यूट्रलमधील फेज करंट मोजण्यासाठी लॅम्प L1 सह सिरीजमधील दुसरे ॲमीटर जोडा. फेज करंट्स मोजण्यासाठी तुम्ही ॲमीटर सिरीज L2 किंवा L3 सह देखील जोडू शकता. R आणि न्यूट्रल दरम्यान 0 ते 300 व्होल्ट्सचे व्होल्टमीटर कनेक्ट करा किंवा Y आणि न्यूट्रल, B आणि न्यूट्रल फेज व्होल्टेज मोजण्यासाठी. R आणि Y फेजमध्ये 0 ते 600 व्होल्ट्सचे व्होल्टमीटर कनेक्ट करा किंवा Y आणि B फेजमधील किंवा B आणि Y फेजमधील लाईन व्होल्टेज मोजण्यासाठी. 4 पोल MCB द्वारे सर्किटला AC वीज पुरवठ्याशी जोडा. MCB चालू करा. सर्व दिवे चमकत असल्याची खात्री करा आणि सर्व मीटर रीडिंग नोंदवा. लाईन करंट आणि फेज करंट सारखेच असल्याची खात्री करा आणि लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेजच्या 1.732 पट आहे. सर्किट बंद करा. 200 वॉट्स लॅम्प लोड बदला आणि मीटर रीडिंग मोजा. डेल्टा कनेक्शनमध्ये कोणतेही न्यूट्रल नसल्यामुळे आम्ही असे गृहीत धरतो की लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज समान आहेत. 3 पोल MCBद्वारे सर्किटला 3 फेज वीज पुरवठ्याशी कनेक्ट करा. MCB चालू करा. रीडिंग लक्षात घ्या आणि लाईन करंट 1.732 पट आहे याची खात्री करा. सर्किट बंद करा आणि त्याच सर्किटवर 200 वॉट्स 250 व्होल्टसह सर्व लॅम्प लोड बदला आणि रीडिंग मोजा. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्टार आणि डेल्टा कनेक्शनमधील व्होल्टेज आणि करंट यांच्यातील संबंध निश्चित करू शकाल. बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस छान असो.